केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद। आम्ही संसदेतही कठोर कायदा आणणार, हाय टास्क फोर्स स्थापन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन। जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलकेनी अध्यक्ष असणार। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, एका झुरळांनी हुकुमशाहीला नमवलंय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिलंय, ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख। गडकरी इथेनॉलवर बोलतायत, हा पुढचा मुद्दा नक्की असेल। ठाकरेंचा निशाणा। तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची ही मागणी। त्यांना सेलिब्रेशनसाठी काहीतरी कारण मिळालं, जल्लोष सभेवरून। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तरुणाईला भेडसावणाऱ्या प्रश्नावर मोदींनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतलेत, अशी ही प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांचं आंदोलन हे नॉन पॉलिटिकल होतं, मात्र काही लोकांनी ते पॉलिटिकल करून टाकलं। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना। तिरंगा रॅलीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र। विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी। आंदोलकांवर अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरल्याचाही आरोप। अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली। जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती। आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय, यावरही भेटीत चर्चा। मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे। दिल्लीत जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या। सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी घेतली अभिजित दिपकेंच्या आई वडिलांची भेट। पालकमंत्री म्हणून भेट घेतल्याची माहिती। माझ्या मतदारसंघातील मुलानं क्रांती घडवलीय, शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार। यासह ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। ठाण्यातील वाहतूक सुधारणा प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून वरळीविषयी सूचक विधान। सचिन अहिरांनी शिंदेंना वरळीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे, त्यावर ठाणे बदलतंय, वरळीही बदलायला पाहिजे, शिंदेंची प्रतिक्रिया। एलजीबीटीक्यू ही समाजाचा एक भाग, यांना सन्मानाने वागवा, हीण वागणूक देऊ नका, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। इथेनॉलच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता। इथेनॉल मिक्स केल्यानं वाहनं बिघडत असतील तर मोबदला द्या। नितीन गडकरींच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर राजू शेट्टींचं वक्तव्य। आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। 22 मार्चला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीबाबत माहिती देणार। आमदार रोहित पवार यांचं ट्विट। बीडच्या माजलगावमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटोच नाही। बॅनरवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे फोटो। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर। विकास कामांसाठी पुढाकार घेतल्यानं शिंदेंकडून आव्हाडांचं कौतुक, तर शिंदेंनी विकास कामात कधीही अडचण केली नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। भाजपला जळगावात मोठा धक्का। अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा। दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन हिंसेनं दडपल्याचा प्रयत्न आणि पक्षाच्या धोरणांवर नाराज होऊन श्याम पाटलांचा राजीनामा। मेळघाटातील टिटंबा आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची आश्रमशाळेला भेट। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। अमरावतीच्या मेळघाटात टिटंबा नंतर
बिजू धावडी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय। 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा। विद्यार्थ्यांकडून निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आल्यानं विषबाधा झाल्याची माहिती। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यात आज मुसळधार पाऊस, तर मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। खडकवासला धरणातून 2996 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। खडकवासला धरण साखळीतील धरणं भरण्याच्या स्थितीत। पुण्यातील पवना धरण 97% भरल्यानं धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून 9000 क्युसेक विसर्ग करण्यात येणार। पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा। सातारातील कण्हेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरणाच्या चारही दरवाजांमधून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी एवढं भरलंय। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण भरल्यानं स्थानिकांकडून जलपूजन। दोन्ही धरणं तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। राज्यासह गोवा, कर्नाटकातील पर्यटकही आंबोली धबधब्यावर। माळशेजमधील काळू धबधब्यावर ट्रेकसाठी आलेल्या दोघे जण वाहून गेलेत। वाहून गेलेल्या दोन्ही ट्रेकर्सचा मृत्यू झालाय। रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावं आहेत। शहापूरमध्ये चोंढा धबधब्याखाली वाहून गेलेल्या एकाचा मृत्यू झालाय। धबधब्याखाली 5 पर्यटक वाहून गेले होते। यापैकी 3 पर्यटकांना स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलंय। परळी शहरासह परिसरात पावसाची दमदार हजेरी। तासाभराच्या पावसात रस्ते जलमय, मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। मुंबईत कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 5 कोटी किमतीचं ड्रग्ज जप्त। कुरिअरद्वारे ड्रग्ज न्यूझीलंडला पाठवलं जात होतं। नाशिकच्या सिन्नरमधील मरहळ जवळील समृद्धी महामार्गालगत अज्ञात वाहनानं विषारी आणि धोकादायक रसायन ओतलंय। नागरिकांच्या आरोग्यासह शेती धोक्यात आली आहे। संबंधित टँकर चालकाचा तातडीनं शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। अकोट अंजनगाव मार्गावरील भंडारज पेट्रोल पंप जवळ बस उलटली। वाहन उलटलंय। शेगाववरून परतणाऱ्या वरुड येथील शिक्षकांच्या बसचा अपघात झालाय। अपघातात एक शिक्षक गंभीर जखमी झालाय। 15 शिक्षक किरकोळ जखमी झाले। पिंपरीमध्ये धारधार शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकण्यात आलाय। थरारक घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। सोलापुरात सुशीलनगर परिसरात आई मुलीनं आयुष्य संपवलंय। रेल्वेखाली झोकून देत मायलेकींनी आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आलाय। मायलेकींनी टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगावमध्ये पतीकडून पत्नीची हत्या। शेत विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर हत्या। भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडामधील घटना। आरोपी पती आत्माराम राठोड पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगर कर्जतमध्ये नीट परीक्षेत कमी गुण आल्यानं विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलंय। कुटुंबियांची माहिती, तर खासदार निलेश लंकेंकडून कुटुंबियांची भेट। कल्याणच्या आंबिवलीमध्ये एनआरसी कंपनीची संरक्षक भिंत धावत्या रिक्षावर कोसळली। रिक्षाचालक जखमी। नागरिकांकडून संताप व्यक्त। कोट्यवधींच्या माणगाव तहसील कार्यालयात शौचालयाच्या असह्य दुर्गंधीनं नागरिक त्रस्त। स्वच्छ भारतच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरात 11,000 मोफत वृक्ष वाटप। राष्ट्रवादीकडून अजितदादांना अनोखी मानवंदना। वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात। सुमारे 98% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ।
तर सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात घट। रायगड जिल्ह्यातील लोणेरे पन्हाळघर भागात भात लावणीच्या कामाला वेग। शेतात साचलेल्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांकडून भात लावणी। पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। अकोल्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। पीडितेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप। आरोपी पोलिसाच्या अटकेसाठी कुटुंबियांचा रास्ता रोको। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाकडून निदर्शनं। आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात निदर्शनं। आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती। बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज। 21 जागांसाठी निवडणूक होणार। जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलची चाचपणी। नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। सांगलीमध्ये शिक्षकांच्या सभेत पुन्हा राडा। सोसायटीच्या 93व्या वार्षिक सभेत गोंधळ आणि धक्काबुक्की। सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावरून विरोधक आक्रमक झाले, तर विरोधकांनी माईक फेकून सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। अखेर विरोधकांच्या गदारोळातच सभा घाईघाईने उरकण्यात आली आहे।